नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जरूर सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. सारंगच्या खोलीमध्ये बबलू आलेला असतो आणि जेव्हा कपाट उघडतो त्यावेळेला कपाटात त्याला साड्या दिसतात. तो म्हणत असतो, पुरुषांच्या खोलीमध्ये साड्या, अरे त्या सावलीच्या आहेत का? सावलीच्या साड्या तू का बरं ठेवल्या आहेस? सावलीत जर तुझ्या आयुष्यात नाही तर साड्या काय करतायत? तेव्हा सारंग म्हणत असतो, बबलू हे बघ, तिची आठवणसुद्धा मला पुरेशी आहे जीवन जगण्यासाठी. हे घे चेक, जास्त काही नको बोलू. तेव्हा तो म्हणत असतो, अरे पगार झाला वाटतं. त्यावर सारंग म्हणत असतो, तुझा पगार नाही झाला, तुझा पगार नंतर देणार आहे. असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, ठीक आहे, मग आत्ता मी हा चेक काय करू? गपचूप बस उगं, जे काम करायचं आहे ना ते काम करायचं. तेव्हा बबलू म्हणत असतो, हेच तर मला ना पटत नाही आहे. तू नेहमी असंच करतो, सगळ्यांचे पगार करतो पण माझा पगार मात्र कधीच वेळेवर करत नाही. त्यावर सारंग म्हणत असतो, करणार आहे, हे तर होऊ देत अगोदर. बरं ठीक आहे, चल, कामं खूप पडली आहेत, ती सगळी पडलेली कामं इथे करायची आहेत. बरं, ते जे काही नवीन केस आलेले आहेत त्या संदर्भामध्ये सगळं सांगायचं आहे. हो, त्याचे पेपर देऊ का तोंडाने सांगू? नाही नको, मी एक काम करतो, त्याचे पेपरच देतो. तोंडाने सांगत बसायला गेलो तर उगाचच नसलेला उद्योग. बरोबर, चल ठीक आहे. मग आता इकडे हा विचार करत असतो, ह्याला तर सावली वहिनी नकोय, तरीसुद्धा तिच्या आठवणी मात्र ह्याच्या मनामध्ये घर करून आहेत. काय करायचं दोघांचं ना काही कळतच नाही. दुसरीकडे आपण पाहतो, भैरवी आणि सोबतच तिलोत्तमा ह्या दोघी जणी बसलेल्या असतात. तिलोत्तमाने आज भैरवीला बोलावून घेतलेलं असतं आणि तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, आज ना मला इथे खूप महत्त्वाचं काम आहे. खरं सांगू का, हे बघ भैरवी, मला ना तुझी मदत हवी आहे, मला मदत करशील का? तेव्हा भैरवी म्हणत असते, मला पूर्ण खात्री होती की ह्या गोष्टीनंतर तू मला नक्कीच इथे बोलावून घेशील. मला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण खात्री होते, पण तू अजिबात काळजी करू नकोस. तुझी मैत्रीण तुझ्या आयुष्यात असताना तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. मी आहे तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाहीये. तू फक्त सांग की तुला मदत काय करायची. तिलोत्तमा म्हणत असते, मदत म्हणजे हे बघ, सावली आणि सारंग हे दोघेही जण एकत्र येता कामा नये. मला ना असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या दोघांना वेगळं करायचं. मला असं वाटतंय की सारंग हा सावलीच्या प्रेमात पडू लागलाय, तो सावलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मला मात्र तीच गोष्ट काही जरी झाली तरी सुद्धा नको आहे. मग भैरवी म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नको. त्या सारंगला कसं दूर करायचं आणि काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी इथे मी पाहते. आणि त्याचबरोबर ती सावली इथे सारंगच्या आयुष्यात अजिबात नसणार आहे याची सुद्धा मी तुला पूर्ण खात्री देते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग हे सगळं काही बोलल्यानंतर आता तिलोत्तमा म्हणत असते, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, पण तू नक्की मला मदत करशील ना? त्या दोघांना सुद्धा मला एकत्र आणायचं नाही. काही काही जरी झालं तरी सुद्धा त्या दोघांना मला इथे वेगळं करायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नको, तुला पाहिजे तशाच सगळ्या काही गोष्टी इथे होतील. तू म्हणशील ते त्याच पद्धतीने होईल. तुला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा इथे भैरवी तिला तुम्हाला म्हणत असते. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, सारंगच्या आयुष्यात अजिबातच सावली येणार नाही. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुझं दुःख ते माझं दुःख म्हणूनच मी हे सगळं काही करणार आहे. हे बघ, तू मला नक्की मदत करशील ना? हो, मी नक्की मदत करेल, काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही आहे. हे बघ, तू फक्त सांग काय करायचं आहे, कशा पद्धतीने आणि कसं नाही ते सगळं मला डिटेलमध्ये सांग. तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळी आणि कसलीही मदत करायला तुला तयार आहे, असं भैरवी स्पष्टपणे बोलत असते. हे बघ, फक्त तू ना इथे सारंगकडे व्यवस्थित लक्ष ठेव. मी त्या सावलीचा कसा पर्दाफाश करायचा आणि कशा पद्धतीने तिला ह्या सगळ्यांपासून दूर ठेवायचं ना ते मी बघते, तू अजिबात काळजी करू नकोस. मग आता तिलोत्तमा म्हणत असते, मला हेच हवं होतं, मला हीच गोष्ट हवी होती. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या सावलीला मला माझ्या सारंगच्या आयुष्यामध्ये पुन्हा अजिबात येऊ द्यायचं नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की तू मात्र इथे मला मदत करशील, या गोष्टीची मला पूर्ण खात्री होती. अगं मग मैत्रीण आहे मी तुझी, आणि एवढी अपेक्षा तर तू माझ्याकडून नक्कीच करू शकतेस ना. आणि मी नाही तुला मदत करायची तर कोणी करायची सांग बरं, असं भैरवी बोलू लागते. दुसरीकडे आपण पाहतो, अबीर आणि ओवी ह्या दोघांनी सुद्धा आता एकमेकांना फोन केलेला असतो. आणि जेव्हा ह्या दोघांनी सुद्धा एकमेकांना फोन केलेला असतो त्यावेळेला फोटो हातामध्ये असतो. मग आता अबीर म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाही ओवी, हे बघ, आता आपण फक्त
इथे हे फोटो एकत्र घेऊन काय करणार आहोत सांग ना. ह्या फोटोतून त्या दोघांना एकत्र आणण्याचं आपण कसं बघणार आहोत तेच मला काही कळत नाहीये. तेव्हा ओवी म्हणत असते, तोच तर मेन प्रॉब्लेम झालाय. कारण तुझ्याकडे माझ्या बाबांचा फोटो आणि माझ्याकडे तुझ्या आईचा फोटो, पण ह्या दोघांना एकत्र आणायचं कसं ते कळत नाहीये. आणि त्याचबरोबर आपण एवढ्या दूर राहून हे सगळं कसं करू शकतो ते सुद्धा मला कळत नाही. त्यावर आबिर म्हणत असतो, ओवी तुला माहिती आहे का, आता परवा ना राखी पौर्णिमा आहे. म्हणजे भावानी ना बहिणीला राखी बांधायची असते आणि मी तर तुला बहीण मानतो, मग तू मला नक्कीच राखी बांधू शकतेस की नाही. ओवी म्हणत असते, हो रे आबिर, अगदी बरोबर आहे, ही तर बेस्ट आयडिया आहे. तेव्हा आबिर म्हणत असतो, पण तुला सांगू, ही आयडिया फक्त दोघांना एकत्र येण्यासाठी नाही आहे. तुला सांगू का, जेव्हा मी लहान म्हणजे जेव्हा शाळेत जायचो, शाळेमध्ये माझ्या मित्रांना सगळेजण राख्या बांधायचे त्यांच्या बहिणी, पण माझा हात ना नेहमीच रिकामा राहायचा. आणि तसंही मी तर तुला आता बहीण मानले, मग मला तर तुझ्याकडून राखी बांधूनच घ्यायची आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलायचे. मग आता ओवी म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस, काही जरी झालं ना अबीर, तर मी तुला नक्की राखी बांधेन आणि मी माझ्या आईला घेऊन ना तुझ्या घरी येतो. मग हे सगळं दोघांचं बोलणं झाल्यानंतर आता सावली आबिर आबिर करत आलेली असते. आबिर मात्र घाबरून लगेचच फोन ठेवून देतो. तो म्हणत असतो, ओवी फोन ठेवतो, माझी आई आली आहे. मग झोपण्याचं नाटक करत असतो. सावली त्याला हट्टाने उठवते आणि विचारते, काय रे, कोणाशी बोलत होतास, कोणाचा फोन होता. तेव्हा तो म्हणत असतो, ओवीचा फोन होता. अगं आई, तुला माहिती का परवा काय असतं. सावली म्हणत असते, काय असतं परवा. अगं आई, असं काय करतेस, परवा राखी पौर्णिमा आहे की नाही, आणि ओवीने आपल्या दोघांना सुद्धा तिकडे बोलवले. ओवी माझी बहीण आहे ना, मग ती मला राखी बांधणार आहे, मग आपण दोघेही जण परवा त्यांच्या घरी जायचं. तेव्हा सावली म्हणत असते, आपल्या संस्कृतीप्रमाणे ना एक गोष्ट तुला सांगते, बहीणच इकडे भावाला राखी बांधायला येते. मग तुला सांगू, आपल्याकडेच तिला बोलूया, तिच्या आवडीचं सगळं जेवण मी बनवेन ती आल्यावर. मग आता इकडे आबिर मनामध्ये म्हणत असतो, आईनं तर सगळा आमचा प्लॅन जो आहे तो प्लॅनच विस्कटून टाकला की. दुसरीकडे आता तिलोत्तमाने मोनिकाला तिच्या खोलीमध्ये बोलावून घेतलेलं असतं. मोनिका येते आणि म्हणत असते, आई काय झालं, तुम्ही मला इथे बोलावून घेतलं आहे, सगळं काही ठीक आहे ना. तिलोत्तमा म्हणत असते, हो सगळं ठीक आहे, पण मोनिका मला तुला काहीतरी विचारायचं आहे. हा आई विचारा ना. हे बघ ना, आपल्या घरामध्ये ना जवळपास ना 2 टीम झाल्या आहेत. तेव्हा ती म्हणत असते, 2 टीम म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे बघ ना, जेव्हा सावली आली होती ना त्यावेळेला ना इकडे तो बबलू, सारंग आणि अमृता ह्या तिघांची एक टीम होती आणि मी तर एकटीच एका टीममध्ये होते. ती सावली मला ह्या घरामध्ये नको आहे, तुला चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा ती म्हणत असते, आई मला हे कळतच नाही आहे, तुम्ही टीम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलताय, ह्या सगळ्या गोष्टी मला समजतच नाही येतं. तिलोत्तमा म्हणत असते, हो का, तुला ह्या सगळ्या गोष्टी समजत नाही येतं असं वाटतंय तुला, पण मला तर ती सावली अजिबातच नाही आवडत. पण मला एक गोष्ट सांग, जेव्हा ती इथे आली होती ना त्यावेळेला तर तू तिच्या मागे पुढे भरपूर करत होतीस, तुला तर ती प्रचंड आवडत होती, मग आता काय झालेलं आहे. तेव्हा मात्र मोनिका म्हणत असते, अहो आई, ते सारंगला वाईट वाटायला नको ना, सारंगला असं वाटायला नको की आपण तिच्या विरोधात आहेत वगैरे. तुम्हाला सांगू काय, मला ना ती अजिबातच नाही आवडत, म्हणजे ती पहिल्यापासूनच मला नाही आवडत. तुम्हाला खोटं नाही सांगत आहे मी तर तुमच्या बाजूनेच आहे. तुम्ही अजिबात त्या सगळ्या गोष्टींची कोणत्याच काळजी करू नका, मला ती सावली अजिबात नाही आवडत. तेव्हा मग आता तिलोत्तमा म्हणत असते, हो का, मग आई मी तुमच्याच बाजूनी आहे, बोला काय करायचं आहे तर. तिलोत्तमा म्हणत असते, तू बाजूनी माझ्या आहेस ना, पण मला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणजे आई कसं सिद्ध करायचं, म्हणजे कसं सिद्ध करायचं ते मी सांगते. हे बघ, काय करायचं, जो काही सावलीचा नवरा आहे ना त्याला आपल्या बाजूने वळवून घ्यायचं, काही जरी झालं ना तरी तो आपल्या बाजूने आला पाहिजे, असं ती बोलते. तेव्हा मोनिका म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं काही बघेल. दुसरीकडे आता राजकुमार घरी आल्यानंतर त्याला हा सारंग दिसतो. जेव्हा त्याला सारंग दिसतो तेव्हा तो त्याला म्हणत असतो, अरे वा सारंग, तू तर बरा झालास, वा 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 वा. खरं सांगू का, मला जेव्हा ही आनंदाची गोष्ट समजली ना
त्यावेळेला मात्र मला फार आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टींचा, खरं सांगतो तुला. नाहीतर जेव्हा तू इथे शुद्धीवर नव्हतास, बेशुद्ध होतास ना, त्यावेळेला मला फार जास्त वाईट वाटत होतं. कधी एकदाचा माझा भाऊ शुद्धीवर येतो आणि कधी एकदाचा मी त्याला पाहतो असं मला वाटायचं. पण आता मात्र तू शुद्धीवर आलास ना, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण बबलू म्हणत असतो, सारंगदादा तर तुमचा भाऊ आहे ना, पण तुम्ही तर त्याला भेटायला सुद्धा आले नाही आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, काय रे बबलू, वेडा आहेस का तू? आलो नाही भेटायला, कोणी सांगितलं? मी भेटायला आलो आणि त्याचबरोबर कामानिमित्त बाहेर गेलो होतो, म्हणून मला जास्त काही इथे येता नाही आलं. पण मी ना मोनिकाकडे सतत चौकशी करायचो की काय झालंय, कशा पद्धतीने आहे तो. मोनिका मला सगळ्या गोष्टींची अपडेट अगदी व्यवस्थित द्यायची. आणि तुला काय वाटतं बबलू, मी काही वेडा आहे, मी खोटं बोलतोय असं तुला वाटतंय का? हे बघ, असं अजिबातच नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला माझ्या भावाची काळजी होती. आणि बबलू, मला एक गोष्ट सांग, तू ना इथे त्या सावलीला बहीण मानतोस ना, मग तुला तिची काळजी नाही आहे का? त्याचबरोबर आणखी एक गोष्ट, हे बघ, मला ना खूप भारी वाटलं तू जेव्हा बरा झालास तेव्हा, पण जेव्हा तुझी तब्येत खराब होती ना, त्यावेळेला मला फार वाईट वाटत होतं. असं वाटत होतं की मी तुला गमवतो की काय. असं म्हणून सारंग म्हणत असतो, ठीक आहे, मला ना एक फार महत्त्वाचं काम आहे, मला आत्ताच्या आत्ता इथून जावं लागणार आहे. मग आता लगेचच सारंग तिथून निघून जातो. जेव्हा सारंग निघून जातो तेव्हा मात्र इथे आता जाता जाता राजकुमार म्हणत असतो, काही लागलं तर नक्की सांग बरं का. दुसरीकडे आता ओवी आणि अमृता ह्या दोघी जणी बोलत असतात. जेव्हा ओवी आणि अमृता बोलत असतात तेव्हा ओवी मात्र फार खुश असते. ती इकडे अमृताला म्हणत असते, तुला माहिती का काकू, इथे माझ्याकडे एक सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे? अगं, परवा ना रक्षाबंधन आहे, तर मग परवा रक्षाबंधनला अबीर आणि त्याची आई म्हणजेच सावली टीचर ह्या दोघी जणी आपल्याकडे येणार आहेत मला राखी बांधायला. आणि तुला सांगू का, इथे मी त्याला भाऊ मानते ना, त्यामुळे तो इकडे येणार आहे. तेव्हा अमृता म्हणत असते, हे घरात कोणाला सांगितलंस का? नाही, कोणालाच नाही सांगितलं, तुलाच सांगते मी हे. बरं, तू हे घरामध्ये कोणाला सुद्धा सांगू नको. का? आजीला आवडणार नाहीये का? नाही, आवडणार असं नाही, पण ते कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही सांगायचं ते मी बघेन. आपण ना इकडे सगळ्यांना इथे हे देऊयात, सरप्राईज देऊया. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे हिला अजूनच टेन्शन आलेलं असतं. ओवी म्हणत असते, हो चालेल ना, नक्की, पण मी तुला सांगते ही गोष्ट घरामध्ये कोणाला सांगायची नाही. मग ती म्हणत असते, ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण ही गोष्ट घरामध्ये कोणालाच नको सांगायला, त्यांना डायरेक्टली सरप्राईज देऊया. असं म्हटल्याबरोबर इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता तिलोत्तमा ही फोनवरती बोलत असते. तेवढ्यातच तिथे राजकुमार येतो. राजकुमार आल्याबरोबर आता तिलोत्तमा भडकते आणि म्हणत असते, राजकुमार, काय चाललंय तुझं? केव्हाच आलायस? पण आल्यापासून एकदा सुद्धा तुला तुझ्या आईला भेटावंसं नाही वाटलं? हां, मूर्ख आहेस का तू? केव्हापासून मी तुझी वाट बघते. अगं आई, मी पण सारंगला भेटलास का तू? हो भेटलो ना. का, काय झालं? तू एवढी का बरं चिडलेली आहेस? मी का चिडले हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र तू अगोदर आईची चौकशी करायचा, आईला भेटायला यायचं, हे सगळं काही करायचं सोडून तू सुद्धा सारंगसारखा झालास. म्हणजे मला नाही समजलं. अरे, जेव्हा सारंग शुद्धीवर आला ना, त्यावेळेस मला असं वाटलं की तो पहिलं आई आई असं नाव घेईल. मग काय झालं? नाही, त्याने आई आई असं नाव नाही घेतलं, तर त्याने सावली सावली असं नाव घेतलं. तुला सांगू, 8 वर्ष झालं ती मुलगी त्याच्या आयुष्यात नाहीये, पण 8 वर्ष होऊन सुद्धा आज मात्र तो तिच्याच नावाचा जप करतोय. 8 वर्ष होऊन सुद्धा आज मात्र इकडे तो फक्त आणि फक्त सावलीच्याच नावाचा जप करतोय. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला अजूनच टेन्शन आलेलं आहे. असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. राजकुमार म्हणत असतो, अगाई असू दे ना, हे बघ, असू दे काय, ती मुलगी पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल याची मला फार जास्त भीती वाटते. नाही आई, तसं काही नाही होणार आहे. का नाही होणार आहे? मला माहिती ना, त्या मुलीबद्दल तुला थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे, म्हणून तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतोयस. कारण इकडे जेव्हा मी तुझ्या विरोधात गेले होते त्यावेळेला ती मुलगी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभी होती आणि तिने तुझी बाजू घेतली होती. ह्या गोष्टी मात्र मी अजिबात विसरलेली नाहीये. तेव्हा त्याला आठवतं की कशा पद्धतीने सावली तिलोत्तमाच्या विरोधात गेली होती आणि राजकुमारची साथ दिली होती.
आणि तेव्हा तिलोत्तमाला खोटं ठरवलं होतं आणि राजकुमारला भाऊ मानूनच ह्या घरामध्ये राहण्यास भाग पाडलं होतं. हा सगळा भूतकाळ इथे आता आठवू लागलेला असतो. मग राजकुमार म्हणत असतो, हे बघ आई, असलं काहीही नाहीये. तुला एक गोष्ट सांगू का? जरी इथे मला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असला ना, तरी सुद्धा तू मला माफ केलं म्हणून मी ह्या घरामध्ये परत आलेलो आहे, ना की तिच्यामुळे. मला फक्त माहिती मी तुझ्यामुळे ह्या घरात आलेलो आहे. अजिबात दुसरं तिसरं काही नाही आई, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे ही तिलोत्तमा विचार करत असते, जर इथे राजकुमार तुला माझ्याबद्दल एवढं सगळं काही वाटतंय ना, ते बघून मला आनंद झाला. कमीत कमी तुला तरी माझी काळजी आणि माझ्याबद्दल किंवा मला तुझ्याबद्दल काय वाटतंय, मुलांबद्दल काय वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टी तुला समजतात, त्यामुळे मला आनंद होतोय. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुला सांगू का? हे बघ, काही जरी झालं ना, तरी सुद्धा इथे तू अजिबात कोणालाही काहीही बोलायचं नाही किंवा इथे तू कोणाकडून काहीही अपेक्षा करू नकोस. मी आहे ना. पण एक गोष्ट मात्र राजकुमार तुला करावी लागणार आहे. त्या सावलीला आणि सोबतच सारंगला दोघांना सुद्धा एकमेकांपासून दूर करायचं आहे. अगं आई, पण तू नको काळजी करू ह्या सगळ्या गोष्टींची, काही नाही होणार आहे. तेव्हा मात्र राजकुमारला आता इकडे ती बोलत असते, नाही, मी म्हणते ते अगदी बरोबर आहे. मग आता तिलोत्तमा म्हणत असते, हे बघ, काही जरी झालं ना, तरी सुद्धा तो जो काही सावलीचा नवरा व्यंकटेश आहे, त्याला आपल्या बाजूने घे, त्याला काम दे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारंग आणि सावली हे दोघेही जण एकत्र येणार नाहीत, ही काळजी तुला व्यवस्थित घ्यायची आहे, असं तिलोत्तमा आता राजकुमारला सांगू लागलेली असते.